गोविंद पंतांच्या घरी गहिनीनाथ आलेले होते. गोविंद पंत त्यांचं स्वागत करण्यासाठी गेले. तर रामकृष्ण हरी, मी सिद्धेश गवळी आणि तुम्ही ऐकत आहात संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज चरित. गोविंद पंतांनी गहिनीनाथांचं अगदी मनपूर्वक स्वागत केलं आणि त्यांना म्हणाले, आपण घरामध्ये चला. तेव्हा हसत गहिनीनाथ म्हणाले, आम्हाला घरामध्ये जाणं वर्ज्य आहे, त्यामुळे तुम्ही याच ठिकाणी आम्हाला अन्न द्या. त्यानंतर गोविंद पंतांनी विचारलं, आपण कोण आहात, आपलं नाव काय आहे, हे तरी आम्हाला सांग. त्यानंतर गहिनीनाथांच्या शिष्यांनी सांगितले, हे गहिनीनाथ महाराज आहे. गहिनीनाथ महाराज ऐकल्यानंतर गोविंद पंतांना अत्या आनंद झाला. गोविंद पंतांनी गहिनीनाथांच्या चरणावरती लोटांगण घातलं, त्यांचं दर्शन घेतलं. त्यानंतर गहिनीनाथांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि उठवलं. लगेच गोविंद पंतांनी मीराबाईंना हाक मारली आणि म्हणाले, आपल्या घरी कोण आलेलं आहे बघ, साक्षात भगवान आलेले आहे. मीराबाईंनी तो आवाज ऐकून एका चांदीच्या वाटीमध्ये धान्य घेतलं आणि बाहेर आले. मीराबाईंना येताना बघून गहिनीनाथांनी आपली कपनी पसरवली. मीराबाई आल्या आणि त्यांच्या कपनीमध्ये धान्य होत आणि ते धान्य ओतत असताना मीराबाईंच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या.